लोकांची तुफान गर्दी जमली। सगळ्या गर्दीच्या माना खाली झुकलेल्या, उभा राहण्याची जागा शोधत असलेल्या, गर्दीच्या आजूबाजूला पोलिसांच्या लाल गाडीचे दिवे गिरट्या घालणारे। त्या आवाजाला शब्द नसतात, पण अचानक गर्दीच्या माना वर उंचावल्या जातात। अचानक गर्दीच्या मुठी वळतात। अचानक गर्दीच्या आवाजाला शब्द फुटतात। जय 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 सेना ऐकून केजीएफ, सलार किंवा त्याच टाइप मधल्या कुठल्याही पिक्चरचा सीन वाटला असेल। हा सीन साऊथ मधलाच आहे। हा सीन एका अभिनेत्यासाठीचाच आहे, पण हा सीन आंध्र प्रदेशच्या रस्त्यांवरचा आहे। हा सीन पॉवर स्टार पवन कल्याणचा आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर लोक पवन कल्याणवर हसले। त्याचं राजकारण संपलं, त्याचं फिल्मी करिअर संपलं, पवन कल्याणच संपला तर नाही, एक नाही अनेक चर्चा झाल्या। आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींनी 175 पैकी 151 जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली होती। जिथं राजकारण कोलून पिलेले चंद्राबाबू नायडू संपले असं बोललं जात होतं, तिथं 2014 पासून राजकारणात चाकपडत असणारा पवन कल्याण टिकणं लोकांना अशक्य वाटत होतं। पण पवन कल्याण चुकला, हरला, खचला, पुन्हा उभा राहिला, लढला आणि जिंकलाही। त्याचा विजय 100% स्ट्राईक रेटनं आलाय। त्याचा विजय देशाचं राजकारण बनवणारा ठरलाय। एक रात्र, एक निर्णय आणि एक पवन कल्याण। राजकारण कसं बदललं त्याचीच ही स्टोरी। नमस्कार, मी श्रेयश पाटील, तुम्ही पाहताय बोलका पोपट। पवन कल्याण मेगास्टार, चिरंजीवीचा भाऊ, साऊथच्या फिल्म इंडस्ट्री मधला पॉवर स्टार। या पिक्चर मधल्या तो कायम आक्रमक असतो, अन्यायाविरुद्ध लढणारा गरिबांचा मसीहा। आणि त्याआधी हिरोईन त्याच्याकडे डुंकून पाहायची नाही, पण त्याच्याच गळ्यात पडायची। असा टिपिकल हिरो साऊथचा हिरो नसून तो फक्त पिक्चर पुऱ्या मर्यादित राहत नसतो, त्यांना त्यापेक्षा मोठा कॅनव्हास दिसत असतो। राजकारणात जनता आणि सत्ता ही गोष्ट चिरंजीवीने हेरली। त्यातनं स्वतःचा पक्ष काढला, प्रजा राज्यम या पक्षाची युथ विंग होती आणि युवा राज्यम। पवन कल्याणनं या संघटनेचा अध्यक्ष होता, पण फक्त नावापुरता चिरंजीवीचा राजकारण अल्पायुषी ठरलं। वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या झंझावातापुढे चंद्राबाबू नायडू टिकले नाहीत। त्यांच्यात चिरंजीवीचा प्रश्नच नव्हता। हा पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित झाला। पवन कल्याणला हा निर्णय आवडला नाही, तो राजकारणापासून लांब राहिला। लोक म्हणायला लागली, कोणी या कुटुंबा राजकारणातून संपलं। पण पवन कल्याण 2014 मध्ये स्वतःचा राजकीय पक्ष काढला, जनसेना पार्टी। तेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या मोदींच्या सोबत त्यांना राज्यात राजकीय हालचाली सुरू केल्या, लोकांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली, आक्रमकपणे आंदोलन करणं, समोर कुठलाही पक्ष किंवा नेता असला तरी त्याला फैलावर घेणं, हा साऊथ मध्ये चालणारा राजकारणाचा पॅटर्न पवन कल्याणने चालवला। बघता बघता 2019च्या आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लागल्या। पवनना 2 गोष्टी जाहीर केल्या। पहिली, जनसेना पक्ष कुठल्याही पक्षाशी आघाडी न करता आंध्र प्रदेश मधल्या सगळ्या जागा लढवणार, आणि दुसरी, स्वतः पवन कल्याण 2 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार। पण यातली एक गोष्ट हुकली, पवन कल्याण आघाडी करत निवडणूक लढवली। डावे पक्ष आणि मायावतींची बायपास सोबत असलेल्या पवन कल्याणच्या जनसेना पक्षानं 137 जागा लढवल्या, पण जिंकून आली ती फक्त 1 जागा। स्वतः पवन कल्याण याला यश आलं। यापैकी 0 जागांवर खरं तर 2019 आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या लाटेसमोर चंद्राबाबू नायडू सुद्धा टिकले नाही। 175 पैकी 151 जागा जिंकून जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशमध्ये सत्ताधीश झाले होते। इथून पुढे राजकारणात त्यांच्याच भोवती फिरणार आणि पवन कल्याण पूर्णपणे संपणार असा लोकांचा अंदाज होता। पण ज्या लोकांना राजकारणात पेश साधण्याची कला जमते, त्या लोकांना राजकारणात टायमिंग साधणं सुद्धा जमतं। ती लोक संपत नाहीत। पवन कल्याण ही संपला नाही, तो उभा राहिला एका रात्रीतून, ते एकटा नाही, चंद्राबाबू नायडूंना सोबत घेऊन। ती रात्र होती 9 सप्टेंबर 2023 ची। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सरकारने स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये घोटाळा केल्याच्या आरोपात तुरुंगात टाकलं होतं। खरं तर चंद्राबाबू नायडू हे सुद्धा पवन कल्याणचे राजकीय विरोधकच, पण चंद्राबाबू यांना अटक होण्याबद्दल लोकांच्या मनात रोष आहे हे पवन कल्याणने ओळखलं होतं।
होतं. जगनमोहन रेड्डींच्या वर्चस्वाला धक्का द्यायचा असेल तर एकत्र येण्याला हाच पर्याय होता. पवन कल्याण गाड्यांचा ताफा घेऊन विजयवाडाकडे निघाला. त्या रात्री तुफान पाऊस पडत होता आणि आंध्रच्या रस्त्यांवर दिसत होत्या त्या वेगात पळत असलेल्या गाड्या. सगळ्याच्या सगळ्या गाड्या पवन कल्याण यांच्या ताफ्यातल्या. आता पवन कल्याण जेलमध्ये जाऊन चंद्राबाबू नायडू यांना भेटणार असं चित्र उभं राहिलं आणि पोलिसांना हनुमान चिपली या गावात पवन कल्याण याला अडवलं. त्यानं पोलिसांचा विरोध केला पण मागे हटला नाही. वेळ पडली तर रस्त्यावर झोपला पण झुकला नाही. जगनमोहन रेड्डी आपल्या विरोधकांवर दबाव टाकतात का हे परस्पेक्शन एका रात्रीत सेट व्हायला सुरू झालं. चंद्रबाबूंना सहानुभूती मिळाली. रात्र संपली, दिवस उजाडला आणि आंध्रचं राजकारण बदलायला सुरुवात झाली. कारण 14 सप्टेंबरला पवन कल्याण यानं जेलमध्ये जाऊन चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली आणि त्यानंतर बाहेर आल्यावर एक घोषणा केली, आपण चंद्रबाबू नायडूंना साथ देत आहोत. पण या पुढची हालचाल त्यापेक्षा मोठी होती. कारण जेएसपी आणि टीडीपी एकत्र आले तशी समीकरणं झपाट्याने बदलली. चंद्रबाबू नायडू हे कम्मा समाजाचे तर पवन कल्याण हे कापू समाजाचे. पवन कल्याणला समुद्री किनाऱ्याच्या पट्ट्यात पाठिंबा तर चंद्रबाबूंची शहरी भागात हवा. या दोघांचा फोर्स एकत्र आला आणि या युतीने ताकद वाढवली. पण 2024ला पुन्हा लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होत असल्यानं फक्त दोघांचा फोर्स पुरेसा नव्हता. पण जसजसं निवडणुका जवळ यायला लागल्या तसतसं पवन कल्याणनं रान उठवायला सुरुवात केली. त्यानं सगळ्या आंध्रमध्ये यात्रा काढली. या यात्रेसाठी एक स्पेशल गाडी बनवली. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होईल हे त्यानं डोळ्यासमोर ठेवलं आणि वर्कआउट सुद्धा केलं. एका बाजूला सत्याधीशमध्ये असलेले जगनमोहन रेड्डी लोकप्रियतेची या शिखरावरून खाली येत होते. त्यांनी लोकप्रिय ठरलेल्या योजना आणल्या असल्या तरी प्रशासनाची पकड ढिली होत होती. प्रत्येक गोष्टींमध्ये आंध्र प्रदेश बॅकफूटवर गेलं होतं. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. राज्यात स्ट्रॉंग विरोधी पक्ष पाहिजे ही घोषणा लोकांपर्यंत पोहोचवली. पवन कल्याण गाडीच्या टपावर बसून फिरायचा. कधी वराहीमधून त्याचं भाषण व्हायचं. जगनमोहन रेड्डींनी एक बस यात्रा काढली. खरं तर त्यांनीही एका यात्रेतच यश दिलं होतं. पण यंदाचं नाव बसवायला पवन कल्याणने सुरुवात केली. तेही वन साइड गर्दीतली भाषणं, लोकांच्या आवडलेल्या मुठी आणि जय 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 सेना हा जयघोष. वातावरण फिल्मी झालं. पण निवडणुका बाकी होत्या. कारण पवन कल्याण प्यादी हलवत बसला नाही. त्यानं आंध्र प्रदेश मधल्या वजीर हलवला. चंद्राबाबू नायडू हे भाजपचे समीकरण बसवलं. चंद्राबाबू नायडू आणि भाजपचं समीकरण बसवलं. मोदींची लोकप्रियता, चंद्राबाबू नायडू यांना जेलमध्ये 52 दिवस काढावे लागल्यानंतर उभी राहिलेली सहानुभूती आणि पॉवर स्टार पवन कल्याणचा स्टारडम हा सगळा सेटअप लागला होता. पण तरीही भीती होती वोट ट्रान्सफर होणार का याची. कारण पूर्वा श्रेणीचे 3 कट्टर विरोधक एकत्र येणं हे लोकांमध्ये रुजणं आणि रुजवणं दोन्ही अवघड होतं. पण हे सुद्धा शक्य झालं. कारण होतं पवन कल्याणचं टायमिंग. ज्या दिवशी चंद्रबाबू नायडू यांना पोलिसांनी उचललं होतं त्या रात्री पवन कल्याण त्यांना भेटायला जेलकडे निघाला. पोलिसांनी अडवलं पण मागे हटला नाही. पुढे आपण तेलगू डम पार्टी सोबत आहोत याची घोषणा चंद्रबाबू नायडू जेलमध्ये असताना त्या जेलच्या बाहेर उभं राहून केली. साहजिकच चंद्रबाबूंची अटक, जगनमोहन रेड्डींचं वाढतं वर्चस्व, त्यामुळे मरगळलेल्या टीडीपीच्या केडरला पवन कल्याण यानं बूस्टर दिला. आपल्या नेत्यासाठी पवन कल्याण यानं धावून आला. याला एवढंच डोक्यात ठेवून आपल्या नेत्यासाठी पवन कल्याण धावून आला. एवढंच डोक्यात ठेवून टीडीपीची मतं आणि जर विधानसभेत टिकायचं असेल तर टीडीपीची मदत पाहिजेच हे ओळखून जेसीपीची मतं टीडीपीकडे वळली. भाजपचा प्रदेश फार मोठा ओव्हरशेअर नव्हता. पण तरीही पवन कल्याणने ही बेरीज लावली आणि सत्ताधारी भाजपनं मोक्याच्या क्षणी आपली यंत्रणा आपल्या या 2 मित्र पक्षांच्या मागे उभी केली. मग झाल्या निवडणुका. विधानसभेत भाजपनं टीडीपी जेसीपी अशी युती एकत्र लढवली. भाजपनं 10 जागा लढवल्या, 8 जिंकल्या. टीडीपीने 144 जागा लढवल्या, 135 जिंकल्या आणि पवन कल्याण यानं 21 जागा लढवल्या, जिंकल्या किती? 21च्या 21 आणि स्वतः पवन कल्याण सकट या जागा जिंकल्या होत्या. हेच लोकसभेबद्दल बोलायचं झालं तर भाजपनं 6 जागा लढवल्या, 3 जिंकल्या. टीडीपीने 17 जागा लढवल्या, 16 जिंकल्या आणि पवन कल्याण यानं 2 जागा लढवल्या आणि जिंकल्या किती? तर 2 पैकी 2. आंध्र प्रदेशची विधानसभा, आंध्र प्रदेशमधील लोकसभा पवन कल्याणच्या जनसेना पक्षाचा स्ट्राईक रेट 100% लागला. 5 वर्षाआधी संपला म्हणून लोक ज्या पवन कल्याणला
हिनवत होती तो स्वतः आमदार झाला. त्याच्या पक्षाच्या 21 आमदार निवडून आले, 2 खासदार निवडून आले. त्यानं उभं केलेला प्रत्येक उमेदवार जिंकून आला. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींना हादरा देऊन चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांना सत्ता बसवली. चंद्राबाबू नायडू यांच्या रिव्हॉल्वरचं कारण त्यांना अटक झालेल्या रात्रीच भेटायला जाणारा पवन कल्याण ठरला. पण या सगळ्याचा फायदा झाला काय, याचं उत्तर जाणून घ्यायला आपल्याला बघावं लागतं चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण सध्या कुठल्या पोझिशन मध्ये आहेत, ते काय करू शकतात. तर या दोघांचे मिळून खासदार आहेत 18 आणि बहुमतापेक्षा इंडियाकडे जास्त असलेले खासदार आहेत 21. प्रश्न 3 आकड्यांचा आहे, प्रश्न 2 पक्षांचा आहे आणि 2 आणि 3 आकडे छोटे वाटत असले तरी प्रश्न देशातल्या सत्तेचा आहे. आता ज्या चर्चा सुरू आहेत त्यानुसार आंध्र प्रदेशला विशेष दर्जा, मंत्रिमंडळात चांगली खातीकरांमध्ये सूट, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, राजधानी उभी करण्यासाठी केंद्राची मदत, या सगळ्या गोष्टी मिळाल्या तरच या 18 जणांचा पाठिंबा इंडियाला आंध्रला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्याची संधी मिळाली. साऊथच्या पिक्चर मध्ये राजकारण असतं की साऊथच्या राजकारणात पिक्चर, हे उत्तर देणे कठीण आहे. पण एक रात्र एक निर्णय यावर राजकारण फिरवणारा किंग मेकर एकच, पवन कल्याण.